माध्यमातून चर्चेमध्ये होती, व्हॉट्सअपच्या माध्यमातून चर्चेमध्ये होती की अखेर ही स्पर्धा कधी येणार. ती स्पर्धा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 हे चित्तथरारक सामन्यांचा आनंद तुम्ही घेतात. श्रीमान आदरणीय किरण शेठ राऊत आणि त्याचबरोबर हरीशजी राऊत साहेबांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली या स्पर्धेचा आनंद आपण घेत आहोत. ओळख मॅचच्या दिशेने जमलेल्या सर्व प्रेक्षकांचा आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ झाले तयार. पहिलं षटक टाकण्यासाठी आरम तयार. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड फटका गॅप शोधली आहे. बरोबर शॉर्ट मिड विकेट मधून काढलाय चेंडू. चला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. 22चा पहिला वार चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं फ्रंट फूट बाहेर काढला आणि त्याच्यानंतर लोवर फुलटॉसला सहजतेने टर्न केला ऑन साइडला. धावा 4 आल्यात. चौकाराला या पहिल्याच बॉल वरती 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं आहे भावेश कुंभार. हो चांगला चेंडू आहे. एज अँड टेकन फलंदाज बाद. ईट का जवाब पत्थर से दिलेला. पहिल्या बॉल वरती 4 आला. दुसऱ्या बॉल वरती आरम बोलत असताना घेतली विकेट. फलंदाज बाद. 4 ला पहिला गडी बाद. शेळू बनाम गोरेगाव या दोन टीम मध्ये सामना आपण एन्जॉय करत आहात. श्रीमान युवा उद्योजक अभयजी खारीक आणि उद्योगपती प्रकाशजी भगत यांना पुरस्कृत केलेला संघ आपण पाहत आहेत इन ऍक्शन. आज मानस जतीन 11 शेळू हा संघ मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या साईडला या विभागामध्ये सातत्याने ज्या संघाचा बोलबाला राहिलेला आहे तो उमर 11 गोरेगाव संघ इन ऍक्शन. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं असेल प्रेमाने चेंडूवरती फिंगर रोल केले आरमनं. थोडासा बाहेर वळण घेणारा हा चेंडू प्रॉपर एक्झिक्यूट केला आणि त्यानंतर मिळाली विकेट. अपेक्षा थोडासा चेंडू खाली राहतोय. पंचांकडे लाऊड अपील आहे. आणखीन एक विकेट येईल मैदानाच्या बाहेर. कॉडबी यांच्या स्वरूपामध्ये सलगची दुसरी सफलता मिळते. उमर 11 गोरेगाव संघाचा आरम चमकतोय. 4 ला 2 गडी बाद. कासगाव चषक गाजतय भारी. धर्मवीर क्रिकेट मैदानाला. जाणता राजा क्रिकेट संघाचं नाव गाजतय साऱ्या जिल्ह्याला. थँक्यू. हे पहा दोन्ही अँगल एकाच फ्रेम मध्ये. फ्रंट व्ह्यू आणि बॅक व्ह्यू दोन्ही कॉड बियांच्या स्वरूपामध्ये. विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर ॲज अ ओपनर भावेश कुंभार आणि सचिन जाधव ही जोडी होती. भावेश परतले. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती कुमार पाटील आले होते. पहिल्याच बॉलवरती ते परतलेत. आता भास्कर तरी इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. आरम सुंदर गोलंदाजी आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये करतोय. 2 गडी बाद झालेत. फटका चांगला. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराणा. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. 4 रन. आरम ओव्हर द स्टम्प्स न बॉलिंग करत होता. रूम मिलाला आणि अशा रूम मिलालाच्या चेंडूवरती हावी ठरतोय तो भास्कर तरे. सुंदर चौकार. 2 गडी बाद 8 धावा. चौकार षटकारांची भाषा बोलणारा संघ ओळखला जातो शेळू आणि तीच भाषा तो मैदानाच्या आतमध्ये गोरेगाव टीमच्या अगेन्स्ट देखील बोलत असताना. टाइम रिस्ट्रिक्शन्स आहे याच्याकडे देखील आपण नोंद घ्या. 8 वरती 2. कोला टाकला चेंडू थोडासा स्लाइडली पुढे ठेवला. रूम आता देखील मिळाला होता परंतु वेग होता या बॉल वरती. डॉट बॉल इथून फेकला आरमनं. 8 या धावसंख्येवरती आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. भास्कर तरेनं सुरुवात चौकाराने केली. त्यानंतर कमबॅक करत असताना कारण जवळपास आपण पाहतात एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू प्लेस करण्यात आलेला डीप मध्ये. मिड ऑफ आतमध्ये घेतला आणि लॉंग ऑनला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला आहे.
शेवटचा आता अंतिम चेंडू या पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचं षटक. सुंदर क्रीडांगण आपण पाहतोय, भगवमय वातावरण या संपूर्ण मैदानाच्या माध्यमातून. खोलात होता चेंडू, इनसाइड आउट खेळायचं होतं, वरच्या बाजूला लागलाय चेंडू, आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्ष करत असताना आलेला नशिबाचा चौकार इथून अटपलाय. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावत शेवट टीमने धावा बनवल्यात 12 धावा. थँक्यू डीजे. पहिला फ्रेश स्लॉटचा सामना तुम्ही एन्जॉय करत आहात. मानस जतीन 11 बनाम उमर 11 गोरेगाव या 2 संघांमध्ये सामना सुरू आहे. यापुढील लढत आदर्श 11 वांगणी बनाम चांदई या 2 टीम मध्ये सामना आहे. तर आम्ही दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करत आहोत की आपण 3 षटकांमध्ये या ठिकाणी रिपोर्टिंग करा. मध्यंतरामध्ये दोन्ही संघांमध्ये आम्ही करणार आहोत टॉस. काही कर्जत विभागामधील संघ देखील आज आपल्याला इन ॲक्शन दिसणार आहेत. शेळू संघ मैदानाच्या आतमध्ये उमर 11 गोरेगाव टीमच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बनल्यात. त्या आतापर्यंत धावा पुस्तकावरती 12. 2 गडी गमावलेत जरूर. ॲज अ ओपनर आलेला भावेश कुंभार आणि कुमार पाटील हे दोन्ही मैदानाच्या बाहेर परतलेत जरूर. आता पाहूया त्या पहिल्या सत्र 5 षटकांचा या सत्रामध्ये किती धावा मानस जतीन 11 शेळू संघ उभारतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये मुशारफ आलेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 12. दुसऱ्या षटकाला सुरुवात. वेल लेफ्ट केलाय. वाईड बॉल हा पंचांचा इशारा येतो. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळत असताना थोडंसं लाईन ऑफ ऍक्शन चेक करत असताना टप्पा पडल्याच्या नंतर बराचसा वलन घेणारा चेंडू. लेटकटचा कदाचित इरादा बनवला असावा सचिन जाधव यानं. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2 गडी बाद 13 या धावसंख्येवरती. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना. पुन्हा एकदा दूर चाललाय शरीरापासून. लेग गार्ड घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता सचिनचा. पाहूयात ऍक्शन रिप्ले. बरोबर फिंगर रोल करतायत. नॅचरल स्विंग आहे आणि त्या कारणास्तव जवळपास हातभर वळण घेणारा हा चेंडू डॉट बॉल इथून फेकला. सचिन जाधव एक आक्रमक खेळाडू जरूर आहे, परंतु काम अँड कंपोज राहणं ही देखील त्याची ओळख बनलेली आहे. सातत्याने गावाच्या वतीने खेळत असताना ॲज अ ओपनर त्याची कामगिरी जबरदस्त राहिलेली आहे. सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहिलेला तो पाहण्याचा दृष्टिकोनातून. हाफ ट्रॅकर उडवला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर बॉल व एक टप्पा अखेर फिल्डिंग होते. ॲक्युरेट थ्रो झाला. बॉलर एंडला तत्पूर्वी 2 धावा मिळतात. टर्न करता चेंडू. जबरदस्त गोलंदाजी प्रॉपर मेरिट नुसार म्हणजेच फलंदाजाच्या रीच पासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या बॉलवरती. संघाची धावसंख्या 2च्या मदतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ती 15 वरती. जबरदस्त सामन्यांचा आनंद तुम्ही घेतात. संपूर्ण क्रीडांगणाचे चौफेर भगवा मानानं सन्मानानं डवळत असताना जी भगवा आपली शान आहे, जो भगवा आपला ओळख निर्माण झालेली आहे. बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कट करतात. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. कॉल सेकंडचा. स्ट्रायकिंगला थ्रो वेगानं. सचिनची विकेट धोक्यामध्ये होती. तो ओढा साजून वेगानं कदाचित थ्रोची अपेक्षा विकेट किपर करत होते का. 2 रन या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवरती. या धावा देखील चालतील शेलू टीमला, कारण 2 विकेट गेल्याच्या नंतर एक महत्वपूर्ण पार्टनरशिपची त्यांना गरज आहे आणि तीच पार्टनरशिप इथून बिल्ड करण्याचा प्रयत्न सचिन जाधव यांच्या स्वरूपामध्ये सचिन जाधव यांच्या सोबतीनं भास्कर तरे करत असताना. टोटल गोज ऑन 17. 17ला 2 गडी बाद झालेत. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. पाहूया त्या अंतिम 3 चेंडूंमध्ये किती धावा इथून आतापर्यंत वसूल करतील. 2 गडी बाद 17. बॉल तयार. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न चेस केला होता. वाईट बॉलला पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन. लाईन ऑफ ऍक्शन पंच चेक करत असताना बरोबर 2च बोटाने चेंडू बराचसा वलन देत आहेत. भरपूरच बाहेर जाणारा हा चेंडू. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 18 वरती. शेलू बनाम गोरेगाव. एकत्रित येऊ नका प्लीज. शेलू बनाम गोरेगाव या 2 टीम मध्ये मॅचचा आनंद तुम्ही घेतात. बराच हे संघ एकमेकाच्या विरोधात आलेले आहेत, परंतु आज त्या दोन्ही संघांना एकमेकाचे डावपेच नक्की माहिती आहेत, परंतु आज काहीतरी वेगळ्या रणनीतीने उतरलेत. कारण कासगाव चषक हा बहुचर्चित राहिलेला चषक आहे आणि त्या चषकावरती नाव कोरण्याचा
स्वप्न हा सर्व संघांचा असं आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळत असताना टोटल जाऊन पोहोचलेले ते 19 वरती. हा ऍक्शन रिप्ले बराचसा वळण घेणारा हा चेंडू, चांगला डिसिजन अंपायरने आमच्यापर्यंत पोहोचवलेला. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर. टीम टोटल गोज ऑन 19. 19ला आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. शेवटचे 3 बॉल मुशर्रफ यांचे बाकी राहतात. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय पहिल्या ओव्हरमध्ये 12, त्यानंतर आतापर्यंत मुशर्रफच्या विरोधामध्ये 7 वसूल केल्यात. लॉ ऑफ करण्याचा प्रयत्न, बॅटन पॅड मधून जवळपास काढलेला चेंडू, डॉट बॉल. पाहू आता ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा टर्न दिला होता चेंडूला, टप्पा पडल्याच्या नंतर समोरून चेंडू काढलेला, चांगला चेंडू. डॉट बॉलचे अजून एक सांगता होत असताना म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत मुशर्रफनं. ओव्हरऑल चांगली पिचिंग त्याची या ओव्हरमध्ये राहिलेली आहे. बॅटच्या साह्याने या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 4 आलेले आहेत. टोटल जाऊन पोहोचले 19. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवत असताना आणखीन एक डॉट बॉल. एकोणीस धावा, 19 स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. काय विवरचना आखली जाईल. भास्कर यांना जरूर कान म्हणतो दिला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, बॅकफुटला जाऊन पुल. चेक. या सन्मान सन्माननीय अफानभाई बुबेरे यांना विनंती द्यायला आपण मंचावरती यायचं. आपलंही सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आणि फरजीनभाई बुबेरे यांना सुद्धा विनंती राहील की आपली वाट आदरणीय किरण शेठ राऊत या ठिकाणी पाहतायत. आपले मनपूर्वक स्वागत, आपण मंचावरती यायचे. जाऊया मागच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉम बॉक्स. शेवटच्या बॉलवरती जवळपास पाहत होता चेंडू, हलक्या हाताने टर्न केला आणि फाईन लेगला हा सुंदर चौकार आहे. तो 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांमध्ये मानस जतीन 11 शेलू संघाने धावा बनवल्या. 2 गडी गमावत 23 धावा. जबरदस्त ड्रोन व्ह्यू ऑन स्क्रीन तुम्हाला आमचं MTC या वेबसाईट वरती पाहायला मिळतात. जाणता राजा क्रीडा मंडळाने घेतलेली मेहनत. कासगाव चषक हे बहुचर्चित चषक राहिलेला आहे. या खऱ्या अर्थाने चषकानं एक लिमिट सेट केलेली आयोजनाची आणि आपण पाहत आहेत जबरदस्त पद्धतीचे 10 टावर्सनं कव्हर केलेली ही स्पर्धा. त्यानंतर 30 यार्ड सर्कल आपण पाहतात ब्लू स्क्रीनमध्ये बांधला गेला. त्यानंतर क्रीडांगणाच्या चौफेर भगवामय वातावरण, भगवा जो सन्मानानं मानानं डवळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि हेच ड्रोन व्ह्यू आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावत संख्या जाऊन पोहोचलेली 2 गडी बाद 23 वरती. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. ज्यांना पहिलं षटक फेकलं आपल्या संघासाठीचं तिसरं आणि 2 षटकांचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आराम आलेत. चला जवळपास 11 ते 12 मिनिटं 2 षटकांसाठी गेलेले आहेत. टीम गोरेगाव याकडे देखील आपण लक्ष द्या. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 23. तेच पंच फिरोज सर देखील कॉल करत असताना ॲज अ बॉलर 3rd ओव्हरमध्ये आराम आलेत बॉलिंग मार्कवर. लॉफ करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन. चेंडू थोडासा टर्न होतोय. कॉल सेकंडचा. दोन्ही बॅटर निघालेत. फिल्डिंग डीप मध्ये होती. पहिल्या अटेम्प्ट मध्ये थ्रो. मिळतात धावा 2. या 2 धावा संख्येच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे. ती जाऊन 25 वरती. कासगाव चषकाचा आनंद आपण घेतात. शेलू बनाम गोरेगाव या 2 टीम मध्ये मॅच. 2 गडी बाद 25, 25 ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती. आरम ज्याने पहिलं षटक टाकलं 12 आले होते आरमच्या विरोधामध्ये. आता तिसऱ्या षटकामध्ये होल ऑफ करण्याचा प्रयत्न. बरोबर लॉंग ऑफला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचले. डाऊन द बॉल पकडली आहे झेल. फलंदाज बाद. धक्का तिसरा 25 ला. 3 गडी बाद. रीच पासून एक्स्ट्रा कव्हरला पाठवण्याचा प्रयत्न होता परंतु व्यवस्थित बॉल बॅटवरती येऊ शकला नाही. त्या कारणास्तव बरोबर लॉंग ऑफ मध्ये बाळानं जबरदस्त झेल पकडलेली आहे. धावा संख्या जाऊन पोहोचले 25. 25 ला तिसरा धक्का. नवीन फलंदाज अक्षय खारीक आता मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत.
आतापर्यंत 3 विकेट आतापर्यंत आरामला मिळालेले आहेत. या दुसऱ्या बॉलवरती त्याला मिळते सफलता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय. खोलत होता चेंडू, सरळ टर्न करतात मिड ऑन मधून डीप मध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत कामिल, स्टंट बॉय ऑफ टीम गोरेगाव. त्याच्या वतीनं फिल्डिंग मिड ऑनला होत असताना फक्त सिंगल एकच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली ती 26 वरती. या क्रीडांगणावरती बऱ्याचशा मोठमोठ्या धावा देखील आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर छोटे छोटे धावा डिफेंड होताना देखील पाहिलेल्या आहेत. म्हणजे अंतिम टप्प्यापर्यंत मॅच जाईल यात मात्र काही शंका नाहीये. 26 for 3, 3 गडी बाद झाले. 26 ला 3. आतापर्यंत 3 चेंडू झालेले. आरामचे पुन्हा एकदा बॉल होता यार. गुड लेंथ वरती होता, ऑन साइडला पुल करता, डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून बॉल सीमा पार. स्क्वेअर लेगला आलाय फटका सचिनचा षटकार. थँक्यू सो मच डीजे. हा ऍक्शन रिप्ले स्क्वेअर लेगला आला षटकार. टोटल जाऊन पोहोचलेले 32-32. हो वेगवान चेंडू टाकलेला आरमनं. शोल्डर मधली पॉवर इम्प्लिमेंट करत असताना हा डॉट बॉल फेकला. बरोबर बॅट अँड पॅड मधून काढलेला चेंडू. पॉवर होती फटक्यामध्ये सचिनचा, परंतु तितकासा संपर्क आलेला नाही. हा डॉट बॉल शेवटचा अंतिम चेंडू आता या तिसऱ्या ओव्हर मधला बाकी राहतोय. आतापर्यंत 11ची सरासरी मेंटेन केली. शेवटचा अंतिम चेंडू. फुल टॉस खोदून काढला. गॅप आहे, लॉंग ऑफला मोठी चेस आहे बाळासाठी. सेकंडचा कॉल आहे, डोक्याची धाव अक्षयसाठी. थ्रो झाला बॉल सेंडला. क्लोज एन्काउंटर आहे, रेफर करण्यात आलेली आहे. पंचांकडून रेफर करण्यात आलेली आहे. बॉल सेंडला तपासली जाईल. TV umpire to director, we have a official review for the run out on ball सेंड. या आपण लगेचच डिसिजन पेंडिंग आहे आमच्या ऑफिशियल पंच श्रीमान अरुणजी कोंडिलकर साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना आमची विनंती की आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. आपला मी हार्दिक स्वागत करत आहोत. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय बाळा हेळम यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. रन कंप्लीट, बॅट्समन सेफ. 2 धावा या बॉल वरती मिळतात. ओव्हर कंप्लीट. सन्माननीय अरुणजी कोंडिलकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आणि सन्माननीय आमचे बाबूभाई बुबेरे यांच्या वतीनं सुद्धा उमर 11 गोरेगाव या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आणि संपूर्ण स्पर्धेला सुद्धा बाबूभाई यांच्या वतीनं या ठिकाणी भरपूर साऱ्या शुभेच्छा. खास करून किरण शेठ राऊत यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांचंही स्वागत आपण करू. मागच्या दिशेने जाणार आहोत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 34 धावा बॅटिंग करत असताना आई भवानी शेलू संघाला तुम्ही पाहतायत. युवा उद्योजक अभयजी खारीक आणि उद्योगपती प्रकाश दादा भगत यांना पुरस्कृत केलेला शेळू संघाला आपण इन ऍक्शन पाहता, जे आज मानस जतीन 11 या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात. त्याचबरोबर सातत्याने खेळत आलेला गोरेगाव संघ आज पुन्हा एकदा उमर 11 या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरला. काही कटआउट्स ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यांना खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे तेच ऑन स्क्रीन तुम्हाला संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला मिळाली. श्रीमान विजयजी म्हात्रे साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. आम्ही साहेबांना विनंती करत आहोत की आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती यावं. कासगाव चषकाच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 34. 4थ्या षटकाला सुरुवात. फैसल आलेत. पहिल्याच बॉल वरती वेगाने टाकला होता हा चेंडू, डॉट बॉल. जबरदस्त पद्धतीचं नीट नेटकं असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतील. क्रीडांगणाच्या बरोबर मध्ये 38चे हायलाइट झोन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फैसल विकेट मैदानाच्या बाहेर पाठवलेली. एज लागून एस्ट्रांच्या पाठीमागे जबरदस्त झेल पकडण्यात आलेली आहे. अक्षय परत आहेत मैदानाच्या बाहेर.
लागलाय मानस जतीन 11 शेलू टीमला. एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती मिळाला. कदाचित फैसलनं त्याच सिस्टमॅटिक प्लॅनिंगनुसार चेंडू पिच केला असावा. कॉन्क्रीट विकेटचा चांगला फायदा उचलत असताना सध्या तरी फैसल मैदानाच्या आतमध्ये, कारण एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय त्या कारणासह बॅटच्या अगदी वरच्या बाजूला लागला प्रभातच्या आणि तो परतलाय मैदानाच्या बाहेर. धावा पुस्तकावरती धावा आहेत आतापर्यंत 34. 5 गडी आतापर्यंत गमावलेत, म्हणजेच 34ला धक्के 5 लागलेले आहेत आतापर्यंत शेलू टीमला. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये येतोय तो धनंजय. पुन्हा एकदा फैसल तयार. टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा अजिबातच संपर्क नाहीये. बघता बघता 5 डॉट बॉल फैसलनं टाकलेले आहेत. त्यामधील 2 विकेट फैसलला मिळालेत, म्हणजे जवळपास विकेट मेडन ओव्हरच्या उंबरठ्यावरती आहे. टर्न करतात ऑन साइडला वरच्या बाजूला. हो, मिस्टेक झालेली आहे आणि चालला बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आज संघर्षाचा आलाय चौकार. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 2 विकेट फैसल शेखला या ओव्हर मध्ये मिळाल्यात आणि या चौकाराच्या मदतीने धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 5 गडी बाद 38 या धावत संख्येवरती. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही लगेचच दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हावं. नेक्स्ट मॅच आदर्श 11 वांगणी बनाम चांदई या 2 टीम मध्ये हा पुढचा सामना होईल, तर आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत आपण टॉस साठी या. थँक्यू. श्रीमान मुसाफिर कुंगले साहेब रायावरून या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. यशवंतजी पाटील साहेब आणि चंद्रकांतजी पाटील साहेब मलंगडवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूयात. श्रीमान उद्योगपती अभयजी खारीक साहेबांना आम्ही विनंती करत आहोत आयोजकांच्या वतीने की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. यांच्या वतीनं संघ पुरस्कृत करण्यात आलेले अभयजी खारीक आणि प्रकाश दादा भगत यांच्या वतीनं 38 झालेल्या 4 ओव्हरमध्ये. आता शेवटचं महत्वपूर्ण षटक. पहिलाच बॉल सचिन जाधवचं आक्रमण. भव्य स्वागत केलेलं आहे सूरजचं. स्वाग से करेंगे सबका स्वागत. षटकार वांगणी संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आम्ही चांदई टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. पहिल्याच बॉल वरती सचिन जाधवनं आक्रमण केलेलं. षटकाराची भाषा आता मैदानाच्या आतमध्ये बोलत असताना धावा 44. पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत. साइड आर्म बॉलिंग सूरजच्या वतीने बॉल तयार. आफ्टर बेसबॉल इथे तो देखील चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला सलगचा दुसरा षटकार. मध्ये जर आपण पाहिलं असेल तर शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉल होता. क्रीजचा चांगला वापर केला. हा पा ऍक्शन रिप्ले बरोबर शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉल. क्रीजचा चांगला वापर केला. त्या बॉलला शॉर्ट बॉल बनवलं आणि त्यानंतर बेसबॉल हिट मिड विकेटला कामिलच्या वरतून ठोकलेला दुसरा षटकार. सलगचे 250 धावा. हो, आडवा पाटणा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. पंचांचा इशारा आलेला आहे. एक्स्ट्रा रन या बॉल वरती. साइड आर्म बॉलिंग आहे राऊंड द स्टम्प्सनं. आपण बरेच बाहेर निघाले होते. चेंडू जवळपास रिटर्न क्रीजच्या बाहेर चाललेला आणि पंच फिरोज कारसर यांचा इशारा येतो. हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळते. धावा जाऊन पोहोचल्या. ती धावा संख्या आतापर्यंत 51 वरती 51. शेवटचं षटक. 4 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लॉफ करतात. कनेक्शन चांगलं आहे. बॉल सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला आहे. बॉल सीमा पार. सलगचा तिसरा भव्य षटकार.
जर्मन प्रणेशजी टेंबे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. कैलासजी टेंबे आणि पप्पू टेंबे यांना सुद्धा विनंती राहील आपण या जे अध्यक्ष आहेत गणपती देवस्थानचे ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत आमचे पप्पू टेंबे यांना विनंती राहील आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. काय जबरदस्त बॅटिंग होती अक्षरशः मी तर म्हणेन बॅट्समन सचिन तुटून पडला प्रियश या गोलंदाजावरती. सलगचे 3 हाफ ट्रॅकर भरपूरच बाउन्स झालेला वाईड बॉल पंचांचा इशारा आलेला. एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. संघाची धावत संख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे 58-58 वरती. जो संघ 4 षटकामध्ये रिदम ज्या संघाला सापडत नव्हती जो संघ खऱ्या अर्थानं फॉर्मच्या शोधामध्ये होता आणि सचिन जाधव आज ओपनर गेला शेवटच्या षटकामध्ये कदाचित तो थांबलाय. कदाचित सूरज वरतीच आक्रमण करण्याचं त्याचं टार्गेट असावं. 3 तर आतापर्यंत टोकलेत. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 बॉल मध्ये 20 वसूल केल्यात. 58 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावर. चौथा येईल का हवे ते चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अजमल पोहोचले. दो कॅच ड्रॉप झालेली ज्या फलंदाजानं सूरजच्या विरोधामध्ये पहिल्या 3 बॉल वरती 3 षटका टोकलेला आहे तो तुम्हाला शेवटच्या 2 बॉल वरती मागडा कदाचित ठरू शकतो. मिळतात धावा 2. आपण ऍक्शन रिप्ले क्रीजचा चांगला वापर केला होता. शफल होऊन बरोबर खेळलेला फटका वरच्या बाजूला लागला. जो स्क्वेअर लेगला अजमल उपस्थित होते त्यांच्या हातातून चेंडू निसटला. धावा 2. टीमचे टोटल जाऊन पोहोचले 60. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी राहतो. आम्ही चांदे टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच उपस्थित व्हावं. हाफ ट्रॅकर ऑन साइडला वॅकेंड एरिया. आताचं क्षेत्र फाईन लेग वापरलंय. बॉल सीमा पार. धावा 4 चौकार. सन्माननीय चंद्रकांत नाना भोईर यांच्या ठिकाणी आगमन होते. तंटामुक्त अध्यक्ष कासगाव यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. वासुदेवजी टेंबे साहेब आणि अनंत बुवा इरमाई यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. सन्माननीय नरेशजी मात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत चामटोली गावचे त्यांचे मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेटने पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय कदाचित ती विकेट महागडी पडू शकेल. अगदी आपण पाहतो जेव्हा जेव्हा प्रियश आपण म्हणत असतो कॅचेस विन द मॅचेस आणि आता या ठिकाणी जो झेल ड्रॉप करण्यात आलाय पंच सांगतात की बाईकच्या रूपानं या धावा मिळत आहेत. आणि आता 5 षटकांचा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे आणि 5 षटकांमध्ये धावांचा आपण विचार केला तर एकंदरीत 65 धावा या ठिकाणी बनवण्यात आल्यात आणि 66 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. जबरदस्त बॅटिंग. सचिनचा खेळ जर आवडला असेल ना तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. 15 बॉल 41 धावांची इनिंग त्याने साकारली आहे ती सुद्धा नाबाद. बाद शेवटच्या बॉलवरती बाद झालं. चला चांदे टीमचे कॅप्टन या वैभव प्लीज आपला कॅप्टन पाठवा. चला वांगणी टीमचे कॅप्टन देखील आलेलेत. लगेचच आपण वळूया टॉस बॉक्स मध्ये. या सन्मान सन्माननीय मुन्ना शेठ बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय आणि आसिमबाई बुबेरे यांचं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. चांगली मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळेल कारण सुरुवातीला अखिलबाई 4 षटकांमध्ये 38 धावा होत्या. शेवटचं षटक थोडंसं महागडं पडलं आणि जवळ जवळ 65 वरती पोहोचलेला आहे. प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी शेलू संघ आणि 66 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आले. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान कासगाव ग्रुप ग्रामपंचायत च्या माजी सरपंच या ठिकाणी सुजाताताई ज्ञानेश्वर टेंबे यांच्या ठिकाणी आगमन होते. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या दरम्यान माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे सौभाग्यवती सुवर्णाताई किरण राऊत यांचं या ठिकाणी आगमन होतं त्यांचं मनपूर्वक स्वागत. सौभाग्यवती हर्षदाताई हरेश राऊत सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कासगाव. सौभाग्यवती श्रद्धाताई साईनाथ राऊत समाजसेविका आणि सौभाग्यवती भावनाताई गणेश ठाणगे समाजसेविका यांचं या ठिकाणी आगमन झाले. कुमारी कार्तिकी किरण राऊत
लक्षा बैलाची मालकीन आपले मनपूर्वक स्वागत. सौभाग्यवती करुणाताई नवनाथ राऊत समाजसेविका यांचे या ठिकाणी आगमन झालेले त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. सर्व या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या उपस्थित महिला वर्ग सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय ज्ञानेश्वरजी बैकर साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं त्यांचे मनपूर्वक स्वागत. पोलीस पाटील ढवळेपाडा आपले स्वागत आहे. 66 धाबांची गरज या मॅचमध्ये आणि आता आपण पाहतोय पाहुण्यांची मांदियाळी आमचा मुख्य VIP व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय अरुण शेठ कोंडिलकर यांना विनंती राहील की आपल्या शुभाचे आपण टॉस करायचे. या पुढील सन्माननीय दीपकजी ठाणगे संतोषजी राऊत आणि देविदाजी मस्ते यांना सुद्धा विनंती राहील की आपण आपल्या मंचावरती याचं आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम 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 या सन्मान खरवे गावचे नामांकित समाजसेवक आदरणीय देविदाजी भगत साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक स्वागत. सन्माननीय अजयजी जमदरे आणि सन्माननीय सूरजजी शिंगटे यांचे मनपूर्वक स्वागत. हेड अँड टेल आपण टॉस करू. एका बाजूला जयशंकर श्री लेवन सांदे आणि आदर्श बांगणी. टॉस या ठिकाणी केला जाईल. अरुणजी कोंडिलकर साहेबांच्या शुभास्ते हेड असा कॉल चांदई टीमच्या वतीनं अरुण दादा यांना विनंती राहील आपण सन्मानपूर्वक स्थान बनवायचे. वैभव थेर आमच्या समवेत आहेत आणि टॉस चांदई टीमने जिंकलेला आहे. वैभव काय निर्णय असेल? प्रथमतः फिल्डिंग करू. अगदी आपण पाहतोय फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रतिस्पर्धी संघ वांगणी विभागातील आहे. सध्याच्या घडीला हा संघ सुद्धा भन्नाट फॉर्म मध्ये. या अगोदर किंवा या सीझन मध्ये त्यांची कधी भेट नाही, याआधी कधी मॅच नाही आली. फर्स्ट टाइम मॅच आहे पण संघ चांगला आहे. माहिती त्यांच्याबद्दल चांगलं केलं. तेज पडव झाला, रोहन जाधव एक टीम मध्ये केलेलो आम्ही. नक्कीच नक्कीच आपण पाहतो चर्चा प्रत्येक खेळाडूची होतच राहणार आहे. वैभव तुम्ही सुद्धा एक दर्जेदार खेळत. या क्रीडांगणाशी तुमचं सुद्धा नातं फार जवळचं आहे. काय सांगाल कसा खेळ आणि काय रणनीती या मॅचची? प्रथमतः मी आयोजकांचे धन्यवाद बोलतो. त्यांनी आम्हाला ते खेळायला संधी दिली आणि आमचे पॅकर नरेंद्र गोमारे त्यांचा आमच्या सदैव पाठीशी पाठिंबा असतो. त्यांना कॉल केला की ते आम्हाला पहिले नाही कधीच बोलत नाही, प्रत्येक वेळी सपोर्ट करतात आम्हाला. त्यांना प्रथमतः धन्यवाद करतो. नक्कीच आपण पाहतो नरेंद्र दादा गोमारे यांची चर्चा आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये करत असतो. वैभव तर शेवटचा प्रश्न तुला विचारेन. तुमच्या गावात सुद्धा एक चांगली स्पर्धा होत असते जो मात्र कर्जतचा वर्ल्ड कप म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्या स्पर्धेशी आणि या स्पर्धेशी काय तुलना असेल? तसं बघायला ग्राउंड खूप चांगलं आहे आणि खेळायला सुद्धा इथं मजा येते. कर्जतचा वर्ल्ड कप हा खूप वर्ष आलाय आणि यावर्षी पण होईल. नक्कीच करू. धन्यवाद. हीच अपेक्षा आहे सर्व प्रेक्षकांना. टॉस प्रबुद्ध तुम्ही जिंकला असता तर काय डिसिजन असं? क्षेत्ररक्षण आम्ही पण स्वीकारलं असतं. खरं तर आज कमी प्लेयर आहेत, रोहन देखील इंजर्ड आहे. त्याच अनुषंगाने आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं आणि नंतर चेजिंग केली असती. हरकत नाही आहे, आम्ही देखील चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू आणि चांगली धावसंख्या चांदई संघाच्या पुढे उपस्थित करू. नक्कीच आपण पाहतो एक मोठा अनुभव तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. कारण बदलापूर क्रिकेट वांगणी क्रिकेट तुम्ही सातत्याने खेळत आलेले आहेत, परंतु आता कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आणि त्या समोर तुम्हाला फाईट करायची आहे. काय सांगाल या आयोजनाबद्दल? तुम्ही सुद्धा या ठिकाणी ॲज अ स्कोररच्या भूमिकेत महत्त्वाची भूमिका पार पाडतायत. आयोजन खूप चांगलं आहे. मागच्या वर्षी देखील ही स्पर्धा आपण नाईट फॉर्मॅटमध्ये पाहिली. मागच्या वर्षी देखील आम्ही खेळलो, मात्र दुसऱ्या फेरीत आम्ही बाद झालो. आणि यावर्षी देखील आपण पाहतोय चांगलं असं आयोजन जांतराजा कासगाव संघाने केले. त्यांचं मनपूर्वक आभार आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायला संधी दिली त्यासाठी देखील धन्यवाद. नक्कीच आपण पाहतो. धन्यवाद. विश ऑल द बेस्ट. मॅच सुद्धा चालू झालेली आहे. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत, परंतु तत्पूर्वी टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते टॉस जिंकलाय टीम श्री इलेव्हन जयशंकर चांदई संघाने आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रण दिला बॅटिंगसाठी आदर्श वांगणी संघाला. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कॉम बॉक्स. श्रीमान मधुकरजी टेंबे साहेब आणि प्रकाशजी शेलार साहेब यांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. आम्ही त्यांना विनंती करतोय की आपण विराजमान व्हावं. आपलं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आतापर्यंत 4 धावा टार्गेट मोठं ठेवण्यात आलेलं आहे शेलू टीमच्या वतीनं, खास करून ज्या अंतिम षटकामध्ये 27 वसूल केल्या. सचिन
लॉफ करण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता, गोलंदाजानं कॉल दिला, कॉट अँड बोल्डच्या स्वरूपामध्ये फलंदाज धनंजयला इथून सफलता मिळत असताना गोरेगावचा सितारा परतला मैदानाच्या बाहेर. धर्मवीर मैदानावरी क्रिकेटची बारे जमले, धर्मवीर मैदानावरी क्रिकेटची भरली जणू पंढरी, क्रिकेटची भरली जणू पंढरी, क्रिकेटची भरली जणू पंढरी. सारे गावकरी आले पुढाकारी. थँक्यू डीजे. अझरजी बुबेर यांच्या वतीनं गोरेगाव टीम साठी पारितोषिके सलग 3 षटकार ठोकले आणि सलग 3 चौकार जर ठोकले तर अझरजी बुबेर यांच्या वतीनं 1786 म्हणजे 1786 रुपयांचं पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. जे अझरजी बुबेर यांचा लकी आकडा आहे 1786 त्या क्रमांकानं त्या रुपयानं खऱ्या अर्थानं खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. चौकार आला 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 8 वरती. या सन्माननीय विष्णूजी टेंबे यांच्या या ठिकाणी आगमन झालं आणि सन्माननीय दत्ताजी टेंबे यांना सुद्धा विनंती राहील आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. सामना तुम्हाला चांगला पाहायला मिळेल अगदी शेवट परंतु नेट टू नेट फाईट. अगदी आपण पाहतोय पियुष या मॅच मध्ये एका बाजूला उमर 11 गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला शेलू संघ खेळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच चालू आहे. क्लॅश बिटवीन टायटन्स. दोन्ही साईडला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये उतरल्याच्या नंतर युद्ध कसं लढावं हे दोन्ही संघांना माहिती. अंडर प्रेशर थोडासा गोरेगाव संघ कारण सुरुवातीलाच आराम परतला परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कामिलला पाठवण्यात आले म्हणजे एक वेगळ्या रणनीतीनं उमर 11 गोरेगाव संघ आज खेळतोय. ओव्हर द स्टम्प्स. लॉफ खातात ऑन साइडला जबरदस्त फटका जितक्या वेगानं आला तितक्याच वेगानं पाठवलाय. फाईन लेग सीमा पार. एंड इज वेल दॅन ऑल इज वेल. शेवटच्या बॉलवरती टोकलाय षटकार. पहिल्या षटकाचा खेळ इथून नटपला आणि पहिल्या ओव्हर मध्ये उमर 11 गोरेगाव टीम न धावा बनवल्यात. 1 गडी गमावत 15. कडक आयोजन तिथं झालंय दमदार. राजा संघाने ठेवला एका गावच्या शकी 1 नंबर. राजा संघाने ठेवला एका गावच्या शकी 1 नंबर. राजा संघाने ठेवला एका गावच्या शकी 1 नंबर. थँक्यू डीजे. आणि या दरम्यान सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान कासगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य मॅडम या ठिकाणी दाखल होत आहे. सौभाग्यवती हिरा ताई मिथुन बांगारा यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आणि सन्माननीय मिथुनजी बांगारा आपले मनपूर्वक स्वागत आहे. षटकार आलाय कामिलच्या बाडमधून आता धावगती वाढवण्याचा प्रयत्न करतात. एक वेगळी रणनीती पियुष या मॅच मध्ये कदाचित आपण पाहतोय अगोदरच या ठिकाणी या मॅच मध्ये प्रमोट करण्यात आलंय ते कामिल बुबेरेला. त्याच्या बाडमधून षटकार आलाय. तुम्ही जर एक गोष्ट जवळून पाहिली असेल तर स्वतः शहबाज चाचा बुबेरे ते बरोबर खेळाडू कक्षाच्या बाजूला म्हणजे त्यांनीच कदाचित ही रणनीती आखली असावी. कामिलला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं आणि कामिलनं जो विध्वंसक षटकार ठोकलेला त्या षटकाराचा फायदा अंतिम टप्प्यामध्ये गोरेगाव संघाला नक्की होईल. 1 गडी बाद 15 धावा 66चं भलं मोठं टार्गेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलेला प्रभात शेलार. 2nd ओव्हर. हो चांगला आहे चेंडू प्रॉपर गुड लेंथ वरती पिच केलेला आहे. प्रभात शेलार
बॅटिंग करत असताना तितकशी चमकदार कामगिरी प्रभात करू शकलेला नाहीये, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना त्याला स्वतःला इथे सिद्ध करावंच लागणार आहे. याच क्रीडांगणावरती मोठमोठ्या टुर्नामेंट झालेल्या जेलची शक्यता हो पकडली कॅच फलंदाज बाद प्रभातला मिळते सफलता 15ला दुसरा धक्का बसलाय उमर 11 गोरेगाव टीम. सन्माननीय किरणजी काळीकर यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू आणि याच दरम्यान मुकलेश बुबेरे यांच्या वतीनं पारितोषिक येते. टीम गोरेगाव संघासाठी सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर गोरेगाव टीमचा क्रिस गेल त्याच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या दरम्यान आमचे आदर्श व्यक्तिमत्व दीपकजी ठाणगे सर आपले स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. जाऊया मागच्या दिशेने फलंदाज झालाय नुकताच बाद मोहम्मद धक्का क्रमांक 2 लागलाय टीम गोरेगाव संघाला. नुकताच आपण पाहिलं आरमच्या विकेट पासून जस्ट सावरत होता उमर 11 गोरेगाव संघ, तर लगेचच प्रभातनं पुन्हा एकदा 440 ओव्हरचा हा मोठा झटका दिलेला गोरेगाव संघाला. मोहम्मद परतलेत, आता नवीन फलंदाज हुकुमाचा एका गोरेगाव टीमचा फैसल मैदानाच्या आतमध्ये. क्रॉस बॅटेड फटका खेळतात शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये, थोडीशी मिस्टेक झाली कॉल सेकंडचा. फैसलनं क्षेत्र सोडलं, कामिल निघाला, मिस्टेक झाली डीप मध्ये आणि बघता बघता बॉल चालला सरळ सीमा पार. धावा 4 चौका. गाई सचिनच्या वतीनं जाणवले आणि त्यानंतर आलेल्या या धावा 4 चौकारच्या मदतीनं संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 19 वरती. रिक्वायर्ड आस्किंग रन रेट आता हळूहळू वाढत चाललाय 13.43. जेलची शक्यता वॅकेंड एरियामध्ये बॉल पडलेला. सलग 2 षटकार उमर 11 गोरेगाव टीमच्या कुठल्याही फलंदाजाने जर ठोकले तर सन्माननीय लाडके आयोजक किरण शेठ राऊत यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. हा ऍक्शन रिप्ले. श्रीमान आदित्यजी गायकवाड साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. आम्ही त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. श्रीमान नानाजी बांगारा साहेब उपस्थित झालेले आहेत, आपण सुद्धा यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. 2 गडी बाद 20 धावा. फैजलची विकेट थोड्या क्षणासाठी चेंडू हवेमध्ये होता. प्रभातचं कमबॅक आपल्या टीमसाठी. ओ टॉपेज लागली जेलची शक्यता. खेळाडू स्वतः विकेट किपर भास्करनं कॉल केला. दुसरी सांघिक सफलता मिळत असताना प्रभातला 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू डिझाईन. या दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोजी कडव साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि बांगणीचे एक जबरदस्त ऑफिशियल स्कोरर रमेशजी मयेकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने तुम्ही स्पर्धा पाहताय. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 हे शानदार आणि रुबाबदार पर्व आहे. बादशाह दिशेने आपण जाऊ. अगदी आपण पाहतो फलंदाज झालेत बाद. 20 वरती लागणारा धक्का क्रमांक 3 आहे. 66 धावांची गरज आहे, म्हणजे दिल्ली अब तक बहुत दूर है टीम गोरेगाव के लिए. कभी खुशी कभी गम, आप में दम तो हम भी नहीं है किसी से कम. हेच दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रभात शेलार व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलेला. एक शांत आणि संयमी खेळाडू आहे प्रभात, जो बॅटिंग करत असताना तितकीशी चमकदार कामगिरी करू शकलेला नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना कामगिरी जबरदस्त राहिलेली आहे. याच क्रीडांगणावरती प्रभातनं 6 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज असताना त्या धावा देखील वाचवल्या होत्या. आणि त्यानंतर प्रभात शेलार यांची व्हिडिओ क्लिप स्टेटसच्या माध्यमातून तुफान व्हायरल झाली होती. बालानं फिल्डिंग चांगली केलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये, संपूर्ण मॅच मध्ये. आता त्याला बॅटिंग चांगली करायची आहे. पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न वेगवान होता चेंडू. एंड ऑफ सेकंड ओव्हर.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती धावा लागलेत 21, गडी गमावलेत 3. आता विजयासाठी 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 18 चेंडूंमध्ये 45 धावसंख्येची गरज. स्टील 45 आर रिक्वायर्ड फ्रॉम अपकमिंग 18 डिलिव्हरीज. 18 मध्ये 45. चला एकत्रित देऊ नका प्लीज. थँक्यू डीजे. चला थोडस फास्ट खेळा प्लीज. 2 ओव्हर मध्ये बनल्यात 21. 18 चेंडूंमध्ये 45 ची अजून आवश्यकता. स्टील 45 रिक्वायर्ड फ्रॉम अपकमिंग 18. 18 मध्ये 45. थोडस फास्ट खेळा. आम्ही शेलू टीमला विनंती करत आहोत. चला टीम कॅप्टन. दोन ओव्हर मध्ये धावा पुस्तकावरती धावा लागलेले ते 21. अंतिमचे 3 षटक महत्वपूर्ण राहणार आहेत. आस्किंग रन रेट जवळपास 15.00 वरती जाऊन पोहोचलेला. करंट रन रेट 10.50 मेंटेन केलेला. आता धावगती वाढवावी लागणार आहे. 3rd ओव्हर मध्ये तिसरा फ्रेश गोलंदाजाचा वापर करण्यात आलेला निहाल शेट्टे. वेगवाने चेंडू. पंचांचा इशारा वाईट बॉल. मॅनेजमेंट टीम कडून आमच्यापर्यंत सूचना पोहोचत आहे की खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. ही मॅनेजमेंट टीम कडून आमच्याकडे सूचना आलेली आहे. त्या सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत. असं जे कोणी इतर प्रेक्षक असतील तर आपण व्यासपीठावरती या, परंतु तिथे बसू नका. वेगवाने चेंडू. डॉट बॉल. चाचा आपल्याला सुद्धा विनंती, आपण व्यासपीठावरती या. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. चाचांचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे. भरपूर मान चाचाने या बदलापूर विभागामध्ये मिळवलेला आहे. कारण म्हटलं जातं माणुसकीच्या जोरावरतीच माणसाची ओळख होते. ओ वेगवाने चेंडू. नो बॉल पंचांना कॉल केलेला. बरोबर रिटर्न क्रीज वरती बॉल पडलेला. रजत मसने होते त्या ठिकाणी. त्या कारणास्तव चेंडू अडला. नो बॉल या बॉलवरती मिळतो. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 या धावसंख्येवरती. म्हणजे हळूहळू का होईना आता, कासवाच्या गतीनं का होईना आता प्रगती करण्यासाठी सुरुवात केलेली आहे गोरेगाव टीमने. जोपर्यंत फैजल मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काही होऊ शकतं. 23 ला 3. निहाल तयार. वेगवाने चेंडू. थायपॅड वरती अदलला. शक्यता चान्स आहे रनआउटची. चान्स घेतलेली नाहीये. फ्रीटचा बॉल होता. चांगलं कमबॅक निहालच्या वतीनं होत असताना डॉट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23. हा ऍक्शन रिप्ले. इतका वेगाने चेंडू टाकलेला आहे. बरोबर थायपॅड वरती अदलला चेंडू. धाव घेतलेली नाहीये या बॉल वरती. 23 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. भलं मोठं टार्गेट अजून चेस डाऊन करायचं. 3ऱ्या ओव्हर मध्ये निहाल. कासगाव चषकाचा आनंद तुम्ही घेतात. चेंडू बनाम गोरेगाव. कोला टाकला पाठीमागे. विकेट किपर बीट. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग बीट. हा बॉल चालला क्रीडांगणाला आग लावत सीमा पार. चौका. आणि त्यांच्या समवेत सोमनाथजी शेळके आपणास विनंती, आपण याचं आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक आपली स्पर्धा आहे आणि आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये सर्वांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचंय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मॅच भरपूर चांगली आहे. आज तुम्हाला अशाच मॅचेस पाहायला मिळणार आहेत कारण सर्व टीम्स या ठिकाणी भरपूर चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवतील अशी अपेक्षा सर्व प्रेक्षकांना आहे. गोलंदाज सज्जन याल ओव्हर द विकेटने यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बी शेप मध्ये लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक प्रभात येतात आणि चिंटूला गॅदर करेपर्यंत मिळते एक सिंगल धाव. 28 धावा आहेत. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कॉम्बॉक्स. या एक धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 28 फॉर 3. 28 आतापर्यंत धावा पुस्तकावरती. 4 बॉल झालेले. अंतिमचे 2 बॉल झाल्याच्या नंतर आपण जवळपास जे इक्वेशन ते आपण पोहोचवणार आहोत.
तिसरं षटक प्रगतीपथावरती निहाल तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करतोय. फुल टॉस आहे, वेगवान पाठीमागे, पंचांचा इशाराची वाट आपण पाहू. एक्स्ट्रा रन मिळते, वाईट बॉल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना 29 वर 29. धावा आतापर्यंत धावा पुस्तकावर. अंतिमचे 2 चेंडू पाहू. त्या अंतिम 2 चेंडूवरती बाळाच्या बॅटमधून एकतरी मोठ्या फटक्याची अपेक्षा करतील. वेगवान टाकलाय शरीरापासून दूर, वाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन. या बॉलवरती 1 रन मिळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या धावसंख्येवरती. म्हणजे विजयासाठी आणखीन 36 धावसंख्येची इथून गरज आहे. 14 बॉलचा खेळ बाकी राहतो. 14 मध्ये 36. उमर 11 गोरेगाव बनाम मानस जतीन 11 शेळू. वेगवाने चेंडू ऑन साइडला टर्न करतात. बॅट अँड बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. प्रभात पोहोचले डाऊन द बॉल. चांगले फिल्डर आहेत प्रभात. आउटफील्ड मध्ये फिल्डिंग करत असताना फक्त सिंगल. 1च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 31 या धावसंख्येवरती. विजयासाठी आणखीन 35 बनवायच्यात 13 बॉल मध्ये. आता समीकरण जड होत चाललेलं आहे उमर 11 गोरेगाव टीम साठी. मॅच थोडी दूर निघून चाललेली आहे गोरेगाव टीम साठी. या अंतिम चेंडूवरती भरपूर काय निर्भर आहे. एज आणि कॅच ड्रॉप. ओ पायाच्या साहाय्याने चेंडू पुढे चालला. कॅचची चान्स होती. निहालने त्याचं काम केलं होतं. विकेट किपर बीट झाले आणि पाठीमाग धावा 4 इथून मिळत असताना आपण ऍक्शन रिप्ले. शोल्डरच्या साह्यानं बॉल रिलीज केला. टॉप एज लागली. पाठीमागे भास्कर तरे होते, त्यांच्या अगदी वरच्या बाजूला लागला चेंडू आणि त्यानंतर पाठीमागे चेस करत होते. परंतु या बॉलवरती धावा 4 मिळत असताना जाऊन पोहोचलेला धावा संख्या 35 वरती. 12 बॉलचा खेळ बाकी राहिलेला 12 मध्ये 31. धन्यवाद डीजे. आणि या सन्मान आपण पाहतोय नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आदर्श बांगणी वर्सेस जयशंकर श्री 11 चांदई. हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये. त्यानंतर जयनुमान ढवळेपाडा बंटी 11 या नावाने संघ खेळेल. त्यांना फाईट करेल श्री गणेश माणक्युली संघ. आणि चौथी लढत श्री गणेश मिताली 11 कासगाव वर्सेस जयनुमान जोविली. अशा मॅचेस रेग्युलर होणार आहेत. सर्व खेळाडूंना आणि उपस्थित आपण पाहतो जे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत अशा सर्व खेळाडूंचं स्वागत आपण करू. आमच्याकडे रिपोर्टिंग करायची आहे. या सन्मान आपण काही विशेष सन्मान मंचावरती घेणार आहोत. अगदी खास करून रायावरून या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित असलेले आमचे कुंगळे साहेब, मुसब्बीर कुंगळे साहेब यांना विनंती केलेला आपण या आपल्या शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय हरीश दादा राऊत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपला सन्मान केला जाईल. मुसब्बीर कुंगळे साहेब जे रायावरून उपस्थित होतात त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. खास करून किरण शेठ राऊत यांच्या वतीने असणारा नितांत प्रेम आणि आज ते या ठिकाणी टिटवाळा विभागातून रायावरून या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचा विशेष सन्मान होतोय. तसेच यानंतर सन्माननीय अरुणजी कोंडिलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. देवीदासजी भगत साहेब आपणा सुद्धा विनंती करेल आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खरवई गावचे नामांकित समाजसेवक आहेत. त्यांचाही सन्मान हरीश दादा राऊत यांच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. विशेष सन्मान काही मान्यवरांचा आपण पाहतोय या मुख्य मंचावरती होतोय. मॅच सुद्धा अतितटीची आहे. 12 बॉल 31 धावांची गरज आहे. या सन्मान अजयजी जमदरे साहेब उपस्थित आहेत त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. आणि सन्माननीय सूरजजी शिंगटे यांचाही सन्मान केला जाईल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय भव्य स्वागत केले. बॉल सीमा पार. 12 बॉल 31 धावांची गरज असताना ठोकलाय धडाके बंद षटकार. कासगाव चषक गाजतय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला. थँक्यू अजयजी जमदरे साहेबांना विनंती राहील आपण यायचे आपलाही सन्मान केला जाईल. आणि काही पुढील सन्मान आपण नंतर घेणार आहोत कारण मॅच भरपूर चांगली आहे. मॅचच्या दिशेने जाऊ. षटकार तर आलाय. मॅच मध्ये वापसी मिळवली या षटकाराने आपण पाहतोय. पुन्हा एकदा कबा पॉइंट मध्ये डीप मध्ये बॉल चाललाय. तिथे मिळते एक सिंगल धाव. चांगलं क्रिकेट. जितकी आक्रमकता आहे ना पियुष तितका संयम सुद्धा पाहायला मिळतोय आणि हे गरजेचं आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 31 ची गरज होती. आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी तब्बल 24-23 धावांची गरज.
जाऊया मागच्या दिशेने. डाव बाक टू क्रिकेट. ओ टू कॉम्बॉक्स. ऑन साइडला टर्न करायचा तो वाईट बॉल. पंचांचा इशारा आलेला आहे. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 43 वरती. आता बॉल बाकी राहिलेले आहेत 10 चेंडूंमध्ये 23 धावत संख्येची गरज आहे. 10 बॉल आणि विजयासाठी 23 धावत संख्येचं आता इक्वेशन बाकी राहिलेलं आहे. अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे मॅच. या क्रीडांगणावरती कुठलीच धावत संख्या तुम्हाला विजयांची गॅरंटी देऊ शकत नाहीये, कारण मैदानाच्या आतमध्ये उमर 11 गोरेगाव संघ इन ऍक्शन खेळतोय. खास करून फैसल बाळाच्या बाटमधून आलेला. 43 झालेले 23 पाहिजेत. तेवीस पाहिजेत. 12 बॉल मध्ये 31 करायचे होते. 8 आले 2 बॉल मध्ये. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर स्विच इट. निघाला बॉल. थर्ड मॅन सीमा पार. फैसलचा आक्रमण. चौकार. साऱ्या जिल्ह्याला तासगाव चषक गाजतंय भारी. धर्मवीर क्रिकेट मैदानाला साताराचा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या जिल्ह्याला. थोडस टेन्शन आता वाढलेलं आहे. शेलू टीम मध्ये देखील थोडासा माहोल गरम झालेला. मॅच आता अंतिम टप्प्यामध्ये वळण घेते. ज्या प्रभातनं इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती त्याच प्रभात वरती आक्रमण फैसल करत असताना श्रीमान उद्योगपती देवीदासी भगत साहेबांच्या वतीनं पारितोषिक आहे. जर फैसलनं मॅच जर जिंकून दिली तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आक्रमण करतात. स्वीप केलाय. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय अवय सफर. फटका फैसलचा. मिड विकेटला षटकार. थँक्यू सो मच डीजे. फ्रंट फुटला बाहेर काढत ठोकलेला हा षटकार. मॅच मधला हा गोल्डन षटकार होता. आता 8 बॉलचा खेळ बाकी राहतो. 8 मध्ये 13 धावेंची गरज आहे. 53 धावा पुस्तकावरती. आता 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 मध्ये 13 धाव संख्येची गरज आहे. पिक्चर मध्ये जसा क्लायमॅक्स असतो ना त्याच क्लायमॅक्सचा हिरो मैदानाच्या आतमध्ये बनत असताना फैसलची विकेट पाहिजे शेलू टीमला. फैसलची विकेट पाहिजे प्रभात शेलारला. तेच प्रयत्न सुरू आहेत. 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 मध्ये 13 धाव संख्येची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती रणनीती बदलत असताना, प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग मध्ये चेंजेस होत असताना झालेल्या चुका, फैसलची सोडलेली जेल कुठेतरी शेलू टीमच्या पथ्यावरती पडताना दिसून येते. आता 8 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 8 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा गोल्डन नियम. बॉल तयार. लोवा फुल टॉस टर्न करतात ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. गुड फिल्डिंग. 1 रन या बॉल वरती मिळते. 1 च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 54 या धावसंख्येवरती. आता 7 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 7 चेंडूंमध्ये 12 धावेंची गरज आहे. एक महत्वपूर्ण चेंडू आहे आता उमर 11 गोरेगाव टीम साठी. कदाचित याच बॉलवरती दोन्ही संघाचं भविष्य निर्भर आहे का. जर विकेट आली तर मॅच मध्ये मजा येणार आहे, परंतु जर षटकार चौकार आला तर मॅच वरती पकड मजबूत होईल उमर 11 गोरेगाव टीमची. महत्वपूर्ण सामना. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर. दोन्ही संघांना जिंकणे जरूर. पाहूयात प्रभातचा हा चेंडू आणि स्ट्रायकिंग एंडला आता बाळा. 7 बॉल 12 धावेंची गरज. गोलंदाज तयार. प्रभात शेलार. वेगवान चेंडू टाकलेला प्रभातनं. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करत असताना ओव्हर कंप्लीट होत 4. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 6 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे. स्टील 12 आर रिक्वायर्ड फ्रॉम अपकमिंग 6. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी कंपल्सरी 12 बनवाव्या लागतील उमर 11 गोरेगाव टीमला. जबरदस्त पद्धतीचा सामना तुम्ही पाहतायत. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषकाचा आनंद तुम्ही घेतात. उद्योगपती अभयजी कारिक आणि प्रकाश दादा भगत यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला मानस जतीन 11 हा संघ, तर दुसरीकडे उमर 11 गोरेगाव संघ इन ऍक्शन आहे. अंतिम टप्प्यामध्ये आली आहे मॅच. आता 6 चेंडूंमध्ये 12 धावसंख्येची गरज आहे.
पहिल्या सत्रामध्ये सुरतच्या विरोधामध्ये जवळपास 27 वसूल केल्या. त्यानंतर शेलू टीमने टार्गेट सेट केलं 66चं. 3 ओव्हर पर्यंत असं वाटलं की शेलू टीम वन साइडेड मॅच जिंकते की काय, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये प्रभातवरती आक्रमण फैसलचं षटकार चौकारांची भाषा बाळाच्या बाटमधून षटकाराला निर्णायक मोमेंटला. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 12 धावेंची गरज आहे. 6 चेंडू 12 धावा म्हटलं जातं. हुनर तो सब में होता है, बस किसी का छिप जाता है तो किसी का छप जाता है. फैसल एक मल्टी टॅलेंटेड खेळाडू, जेन्युइन ऑलराऊंडर आहे. आता त्याला मैदानाच्या आतमध्ये ते काम करायचं आहे. 6 मध्ये 12. पहिलाच बॉल आक्रमण, बॉल चालला सरळ सीमा पार. फ्लिक ऑफ द व्रिस्ट वापर करत असताना मिड विकेटला भव्य षटकार. यांच्या वतीनं पारितोषिक आहे 500 रुपयांचं आणि त्याचबरोबर देवीदासी भगत साहेबांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे जर फैसलनं हा सामना जिंकून दिला तर. एकीकडे प्रशांत गोलंदाजी करतोय स्ट्रायकिंग एंडला फैसल. आता कमबॅकची गरज आहे. 5 बॉल 6 धावेंची गरज. प्रशांत तयार. हो जबरदस्त आहे चेंडू. कमबॅक प्रशांतचं देखील होत असताना सहजतेनं हार मानेल तो प्रशांत कसला. हा वेगवान चेंडू अपेक्षेहून थोडासा खाली राहिलेला फैसल पासून डॉट बॉल आला. समीकरण मध्ये चेंजेस होत आहे. आता 4 बॉल मध्ये 6 धावेंची गरज आहे. 6 बनवायच्यात. उर्वरित 4 चेंडूंमध्ये कासगाव चषकाचा आनंद तुम्ही घेतात. प्रेक्षकांची आलोट करते विथआउट तिकीट फुल टाइम पास. 4 मध्ये 6. हो लीव केला चेंडू वेल लेफ्ट वाईड बॉल. पंचांचा इशारा. इक्वेशन मध्ये बदल. 4 बॉल मध्ये आता 5 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती रणनीती बदलत असताना, प्रत्येक बॉलवरती इक्वेशन बदलत असताना आता बॉल बाकी आहेत 4 आणि धावा करायच्यात 5. एक ब्रेक थ्रूची इथून आता शेलू टीमला गरज आहे. फैसलची विकेट जर आली तर कदाचित काम तमाम होऊ शकतं. 4 बॉल 5 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर. वेगवाने चेंडू बरोबर थायपॅड मध्ये अर्धला. धाव घेण्यासाठी रिस्क घेतलेली नाहीये. आणखीन एक वेगवान चेंडून प्रशांतनं बीट केलेला. आता पुन्हा एकदा टेन्शन वाढलेलं आहे. खेळाडू कक्षामध्ये टेन्शन वाढलेलं आहे. फिल्डिंग करत असणाऱ्या शेलू टीमच्या पाठीराख्यांमध्ये टेन्शन वाढलेलं आहे. 3 बॉल 5 रन. पंचांना विनंती आहे आयोजकांच्या वतीनं मॅनेजमेंट टीम कडून सूचना आली थोडीशी मॅच आपण थांबवा. चला मॅचला सुरुवात करा. चला मॅचला सुरुवात करा. 12th मॅनचे शूज नव्हते, तो इंजर्ड आहे, त्या कारणास्तव त्याने ऑर्गनायझिंग कमिटीची परमिशन घेऊनच त्याने शूज काढलेले. तोच फक्त एक क्रॉस व्हेरीफाय करून तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवत होतो. नाउ बॅक टू क्रिकेट. 3 बॉल 5 धावांची गरज आहे. फैसल स्ट्रायकिंग एंडला. प्रशांत बॉलिंग मार्क वरती. 3 बॉल 5 धावा. कोला टाकलाय चेंडू. बॉलच बॅक ड्राईव्ह लॉंग ऑनला. प्रभात पोहोचलेत. 1 रन कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रन आउटची शक्यता. फलंदाज बाद परंतु झालाय कोण बाळा, म्हणजे स्ट्राईक मिळेल फैसलला. इक्वेशन मध्ये बदल. 2 बॉल मध्ये आता करावा लागतील 4 धावा. हा ऍक्शन रिप्ले बरोबर यॉर्कर टाकला होता. मिडॉनला बीट करत लॉंग ऑन मध्ये काय जबरदस्त फिल्डिंग प्रभातची राहिली. ऍक्युरेट थ्रो. बॉल सेंडला पहिल्या अटेम्प्ट मध्ये गॅदर झाला असता तर कदाचित फैसलचं काम तमाम होऊ शकलं असतं. थँक्यू डीजे. आता 2 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमर अहमद उतरत असताना कंपल्सरी 4 इथून करावे लागतील. 2 बॉल 4 धावा. गोरेगाव बनाम शेलू 2 मध्ये 4. चेंडू वेगवाने. बॉलच बॅक ड्राईव्ह. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रशांत घेऊन चालला. रनआउटची चान्स आहे. रनआउटची चान्स आहे. पंच
आता सांगतात नक्की फलंदाज कुठला होईल बाद, तर फैसलला बाद इथून पंचांना घोषित केलेला. फिंगर गोज अप बाय द अंपायर. म्हणजे आता 1 बॉल 3 धावसंख्येची गरज. क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्याच मोठ्या टुर्नामेंटचे साक्षीदार आपण होतात. फैसल परततोय मैदानाच्या बाहेर. समीकरणाचा जर आपण विचार केला मंडल कासगावकरांची साथ लागली कष्टाला. थँक्यू. हा पा ऍक्शन रिप्ले प्रशांतचा आपण कौतुक करूयात. कुमार पाटीलचं आपण कौतुक करूयात. ज्या कुमार पाटीलनं सांगितलं की नॉन स्ट्रायकिंग एंडला चेंडू घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्यानंतर फैसलला बाद करण्यामध्ये तो ठरला यशस्वी. कुमार पाटीलचा अनुभव कुठेतरी फायदेशीर मैदानाच्या आतमध्ये ठरत असताना आता 1 बॉल 3 धावसंख्येची गरज आहे. 3 धावा बनवायच्यात. येणाऱ्या 1 चेंडूंमध्ये 3 धावा बनवायच्यात. उर्वरित एका चेंडूमध्ये 1 चेंडूवरती भविष्य निर्भर आहे गोरेगाव टीमचं. 1 चेंडूवरती भविष्य निर्भर आहे मानस जतीन 11 शेलू टीमचं. दोन्ही संघांना जबरदस्त सामन्यामध्ये झुंज दिलेली आहे. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 3 रन. कंपल्सरी चेसिंग 1 बॉल 3 धावा. प्रशांत तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज एमर. फुल टॉस मिस केलाय. कुमार पाटीलने गॅदर केलाय. फुल टॉसला मिस करत आणि प्रशांतनं 13 धावा डिफेंड केलेल्या आहेत आपल्या टीम साठी आणि सामना इथून जिंकलेला आहे. अभय खारीक प्रकाश दादा भगत यांना पुरस्कृत केलेला मानस जतीन 11 संघानं रोमांचक मॅच मध्ये विजय मिळवलेला आहे. अभिनंदन टीम शेलू. हार्ड लक टीम गोरेगाव. या सन्मान आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय अखिलभाई बुबेरे यांचा विशेष सन्मान होणार आहे. हरेजी राऊत साहेबांना विनंती राहील की आपण अखिलभाई बुबेरे